श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज आहे लास्टचा गुरुवार लक्ष्मीपूजनचा. आणि आज मी करणार आहे लक्ष्मीव्रत. आणि आता मी उठले, आंघोळ वगैरे सगळे झाले. मला थोडं मार्केटला पण जायचं आहे, म्हणजे हे आणायचे, फळं वगैरे आणायच्यात, काल आणायचे राहिले. कारण की स्वामीची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे काल समर्थ स्कूलला सोडलं नाही आहे. तर सगळंच पेंडिंग राहिलं काम, म्हणजे मार्केटला गेलेच नाही. आता आवरते, पूजा वगैरे सगळं करते. आणि स्वामी झोपला आहे, समत उठला आहे, पण समतची तब्येत नाही ठीक. स्वामी तर ओके आहे, पण समतला आता रात्रीपासून ताप आहे. बरं 2 दिवस झाले समतला ताप येतो आहे. काय ताप येतो आहे, मग त्याला पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. आणि त्याचं पण स्कूल नाही आज, त्यामुळे स्कूल असतं तर मी कसं येतानाच फुलं वगैरे घेऊन आलेली असते सगळे. पण आता तसं नाही, आता परत मला जावं लागणार मार्केटला आवरून सगळं. आता आवडते सगळं. समजला आलेला आहे ताप, त्याला आता मी सिरप दिलं आहे आणि त्याला लादी पुसायची आहे. मी पुसते तर पुन्हा पुसू देत नाही आहे, म्हणजे की मी पुसणार. आणि ती गाडी होती ना, ती आतमध्ये होती, ती बाहेर ठेवली, कारण इथं लक्ष्मी पूजन करायचं आहे आणि त्यामुळे अडचण होली म्हणून बाहेर ठेवले. समज आता मी करते बाळा. काय चांगलं करतोय. स्वामी महाराजांची पूजा झाली. बाहेर असं छोटंसं स्वस्तिक काढलं आहे, तर हळदीचं लेपन करायचं आहे. ते लादी पुसानंतर करते म्हणून नाही केलं. उठल्या पहिला मी स्वामींची पूजा करते. लादी पुसायची बाकी होती, कारण पप्पा होते, नाश्ता वगैरे द्यायचं होतं, त्यामुळे लेट झाला. तर लादी पुसून घेते, कारण स्वामी झोपला आहे, अजून उठला नाही आहे. त्यामुळे म्हटलं लादी पुसून घेऊया अगोदर. तर हा स्वामी समजच्यामध्ये लोडबुड आहे. मम्मीचा नोकर झाला आहे. अरे असं होतं ना, दिवसभर चांगला खेळतो तो, पण रात्रीचा त्याला ताप येतो आहे. 2 दिवस झाले. आता बघू डॉक्टर काय म्हणतात ना, ब्लड टेस्ट करून घेते त्याच्या. समज आता बसत. लादी वगैरे माझी पुसून झाली सगळी. आणि त्यानंतर मी हळदीचं लेपन करायला घेतलं. आणि हे लेपन मी दर गुरुवारी लावते. उंबरटा नाही आहे, पण खाली म्हणजे असं काळपा लादी आहे, त्यावरती मी लावते. आणि उंबरटा बनवून घ्यायचा आहे, ते लवकरच मी बनवून घेणार आहे आता. आणि मी हळद घेते, त्यात गोमूत्र टाकते आणि त्याचं लेपन करते. ह्याच्यामध्ये घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, पॉझिटिव्हिटी येते. आणि मी दर गुरुवारी करते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा, खरंच त्याचा खूप रिझल्ट येईल तुम्हाला. गुरुवार हा एका स्वामी भक्तासाठी खरंच खूप महत्त्वाचा दिवस असतो. आणि गुरुवार असलं की एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. सकाळ सकाळी उठा, आंघोळ करा, फ्रेश व्हा, छान कपडे घाला, पूजापाठ करा, खूप मन छान वाटतं आणि प्रसन्न होतं. आणि त्यामुळे मी ही दर गुरुवारी तरी करतेच, नक्कीच दर गुरुवारी करते. जेव्हा अमावस्या पौर्णिमा असते तेव्हा पण करते, पण शक्यतो जास्तीत जास्त गुरुवारी करते मी. आणि सगळ्यांना वाटतं की मुलीच फक्त हेल्प करतात, असं काही नाही आहे. माझा मुलगा पण मला खूप हेल्प करतो, त्याला पण खूप आवडतं रांगोळी काढायला किंवा असं देवाची पूजा करायला वगैरे. आणि मी म्हणते की नको करू काही, पण त्याला स्वतः आवडतं सगळं करायला. बरं आहे ना, आतापासूनच सवय असते. आपल्याला काय मुलगी नाही, मग चला आपलेच मुलं आपले मुलगीसारखेच आहेत, तेच सगळं आपलं काम करतात, कामामध्ये हेल्प करतात. नंतर मला काय बोलतो, मम्मा मी सगळं तुझं ठेवून येते हा सामान. उठला नाही आणि समजला अजिबात चेन पडत नाही, उठवत येतो. झोपू दे गपना बाळा जरा. स्वामी झोपलाय, समजला अजिबात चेन पडत नाही, त्याला उठवतोय. नको उठू बाळा, नको उठू. चल काय करायचं आहे, खेळायचं. राहू दे, नंतर खेळ उठल्यावर. नाही नको चुप चुप ना तो म्हणतो. स्वामी उठा, 10 वाजले. आज खूप वेळ झोपला स्वामी. थांब 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 थांब. किती ते प्रेम भावावरती बघा, त्याला वॉशरूमला घेऊन गेलाय. मगापासून वाट बघतोय तो कधी उठते म्हणून. पाणी ओतून या. असं स्वामीला पण रेडी केलंय आणि समंतला पण रेडी केलेलं आहे. मला ठेवलं शेजारच्या घरी आणि समंतला मी चालले मार्केटला. समंतला बोलले तू थांब, तर तो ऐकत नाही आहे माझं. तो म्हटलं मला पण यायचं आहे, त्यामुळे त्याला पण घेऊन चालले. हां जाऊया. एवढं सामान घेऊन आले. एवढं खूप वजन झाले, 5-6 किलो झालं असेल. आणि आजच नीट खराब झाले. जेव्हा काहीतरी असतं वजन तेव्हा लिफ्ट खराब होते आमची. आता सामान ठेवते आणि स्वामीला घेऊन येते. आमचं खाणं चाललंय. कसं चॉकलेट, साकेतला चॉकलेट कसं आहे, चॉकलेट साकेत स्वीट आहे. हे बघा किंडर आहे, किंडर्स पण आहे, हां
स्वामी तू पण सांग ना काहीतरी. हां काय चोचो. स्वामी चोचो खातो, चॉकलेटला चोचो म्हणतो तो. खिचडी कशी आहे? मस्तच आहे. स्वामीला दिले खिचडी केला, त्याच्यात बुंदी टाकले. हो का? तुला खायची खिचडी सगळ्यात का? तुला नको? छान अशी पूजा मांडणी वगैरे झाली, माझी पूजा आवरली आणि स्वामी पडलाय, त्याला लागलंय. आता शांत बसलाय. पडला तो शेजारच्या घरी गेलेला आणि कॅरम बोर्ड पडला पायावरती. ते दुखतं, इथं लागलं, इथं असं पडलाय, तो रडतोय म्हणून गप शांत बसलाय. काय नाही काय उतापती असतात. मम्माला 5 मिनिटं आराम द्यायचं नाही मम्माला. ही चुनरी आहे ना, ही रेड कलरची, ही वैष्णवदेवीवरून मी आणले. म्हणजे जेव्हा मी देवीला घेतली होती तेव्हा त्या गाभाऱ्यातून मला परत दिलेली आहे तेवढी चुनरी. आणि इकडे हे आहे ते कॉईन वैष्णवदेवीचेच आहेत, ते पण तिकडून आणलेले आहेत. हा धूप एवढा समत लावला आहे ना, 2 लावलेत. चल बाप्पा कर, स्वामी बाप्पा कर कर. एकदम सुकलं आहे. 8-10 दिवस झाले आजारी आहे ना, खूप सुकलं आहे. तुला इकडे बघ, आता झोप आले. स्वामी झोपला की पोती वाचन असा विचार केला, पण ही मुलं ना आज दोघं पण झोपले नाहीत. त्यानंतर मी पोती वाचायला घेतली, तर स्वामीच्या मध्ये छान असं मी रेडी झाले. आज मी ही साडी घातली, साधी सिंपलच. आणि आता हळदी कुंकूसाठी बायकांना बोलवलं, त्या येतील. पण ह्या मुलांचं लुडबुड चालू आहे. किती वेळा तर ते दिवे विजवले, किती वेळा तर हळदी कुंकू सांडलाय, काय काय करून टाकलं. आरतीच्या ते पूर्ण वाट लावली, आरतीमध्येच सगळं तेल सांडलंय. किती तेल सांडलं, घरात मुलंच ते घालणं असंच होतं, काय नाही काय. आणि हे स्वामीने सगळं कुंकू हळद केवढं लावले बघा. स्वतः तर किती लावले, दाखवलेच तुम्हाला, बाहेर गेलं दाखवू द्यायनंतर. स्वामीने पण खूप लावून घेतले बघा, किती लावून घेतले. आणि टाळ घेऊन हातात आहे भजन करत. शेजारच्या ताईंच्या घरी पण हळदी कुंकू होता, त्यांनी बोललं होतं मला. मी त्यांच्या घरी गेले, समत पण आला होता, स्वामी पण आला होता. आणि मी ट्रायपॉड घेतला आहे व्हिडिओ शूटसाठी, पण त्याचा असा मला काही फारसा यूज होत नाही, कारण की आता समत चांगले व्हिडिओ शूट करतो. हे सगळे व्हिडिओ ना समतने शूट केलेत आणि त्याला खूप आवडतं व्हिडिओ शूट करायला वगैरे. आणि त्यानंतर ताईने माझी ओटी वगैरे भरली, त्यांच्याकडे हळदी कुंकू होता, तिकडे आले. त्यांच्याकडे अजून बायका आल्या नव्हत्या. पहिला नंबर माझाच होता, कारण शेजारी होत ना आम्ही. त्या पण घरी माझ्या पहिल्या आल्या आणि मी पण त्यांच्या घरी पहिला गेले. आम्ही दोघींनी आमचं आवरून घेतलं, कारण नंतर सगळ्या सोसायटीला लेडीज येणार होत्या. स्वामीने स्वतः किती लावून गेलं बघा हळदी कुंकू. खूप आवडतं मला बाप्पा करायला, पण पिल्लू माझा पडला आहे आता. दुपारी पण पडला, आता पण पडला. कुठं लागलं बाळा, कुठं लागलं. ह्या सगळ्या माझ्या सोसायटीमधल्या लेडीज आहेत. मी त्यांना हळदी कुंकूसाठी बोलवलेलं आणि त्या आल्यात. खरंच खूप छान वाटलं ते आल्यानंतर. वर्षातून एकदा ते 2दाच येतात घरी. या म्हणजे एकदा संक्रांतीला येतात आणि एकदा हे आता हळदी कुंकू करते ना महालक्ष्मीचं, तेव्हा येतात. आणि बाकी मग बड्डे वगैरे असेल तेव्हाच असतात. आणि फार तर बड्डेपेक्षा ह्या सणाला आले की छान वाटतं, कारण आपण सगळे लेडीज एकत्र ह्या दिवशीच भेटतो. आणि सगळ्यांची चर्चा चालू असते, कुठली साडीची, ज्वेलरीची चालू असते. आणि माझी ही साडी सगळ्यांना खूप आवडली. सगळे म्हणत होते की तू खूप छान दिसते आज, कारण की रोज जीन्स टॉपमध्ये असणारी मुलगी आज साडीमध्ये होती. आणि खरंच खूप छान साडी आहे ही मला साडी मिस्टरांनी दिली लास्ट इयरला ॲनिव्हर्सरीला. ह्या आहेत स्वामीच्या आई, म्हणजे जेव्हा मी समजला स्कूलला आणायला जाते तेव्हा ह्या स्वामीला घेतात. हा एक छोटा बाबू आमच्या घरी आला होता, पण स्वामीने त्याला कोणत्याच वस्तूला हात लावायला दिला नाही. पण तो जात होता, तो रडत होता की राहा म्हणून त्याला. आता झालेले हळदी कुंकू, मी पण सगळ्यांच्या घरी गेलेले, त्या पण माझ्या घरी आलेले. आणि आता बघा काय आहे पूजेजवळ काय, म्हणजे स्वामीने समोर सगळं हलवून टाकलं. स्वामीचं साडे येतच आहे बाप्पा करून, दोघं पण. अजून यांचे पप्पा आलेले नाही आहेत, तर ते आले की जेवण वगैरे करते. स्वामीने ना लास्टला एक पराक्रम केला, ते म्हणजे हळदीचं करंडा ना सगळं सांडवला आणि सगळं आपल्या हातावरती घेतलं, त्यात पाणी टाकलं, सगळं घाण करून टाकलं. आणि मला म्हणते का मग तू घे. मी नाही घेतलं, म्हणजे दादाकडे गेलं आहे. आणि घरामध्ये ना सगळे जे फुलं आहेत ना, फुलाच्या पाकळ्या करून टाकल्या, घरात आणि बाहेर दोन्हीकडे सगळं असं मुलाने पसार करून ठेवलं. आमची 2 होती आणि शेजारची 2 होती. चौघांनी मिळून ना पूर्ण बाहेरचा पॅसेज आणि घरामध्ये सगळं फुलंच करून ठेवलं. बोलू पण शकत नाही मुलांना काही, कारण त्यांचा हा एकच दिवस असतो एन्जॉयसाठी, कारण ते कधी एन्जॉय जास्त फारसे करत नाहीत फुलं घेऊन वगैरे. जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि असं काहीतरी पसार आहे किचनमध्ये. मी भांडी साफ करायचे आहेत, मला जाम कंटाळा आला आहे आणि मी फुल थकले. आज मुलाने मला खूपच जमवलं आहे. आणि मी पण हळदी कुंकुमाला गेले होते, ते जास्तच थकले मी पण. आता जाम झोप आले खरंच. हे आवरल्याशिवाय मी झोपू शकत नाही, करणारं माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.